नुकतीच मुंबईची BMCची निवडणूक पार पडली। त्या निवडणुकीमध्ये ठाकरे यांचा महापौर झाला नाही। 30 वर्षानंतर BJPकडे ही सत्ता गेली। कोणाकडून आरोप प्रत्यारोप लावण्यात येत आहे की मुंबईकरांनी ठाकरे सोबत घात केला। नेमकं याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। मुंबईकरांनी ठाकरे यांना धोका दिला का? खरंच मुंबई बदलली की राजकारणाचं गणित ठाकरे यांच्या विरोधात गेलं? आज या व्हिडिओमध्ये आपण सत्य सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रात एकच प्रश्न चर्चेत आहे। BMC निवडणुकीत ठाकरे यांच्यासोबत मुंबईकरांनी घात केला का? असा प्रश्न बहुतांश लोकांच्या मनामध्ये पेरलेला आहे। सोशल मीडियावर आरोप, भावनिक पोस्ट, राजकीय टीका, पण खरं आहे का? चला शांतपणे समजून घेऊया। हा घात होता का? सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर नाही, हा घात नव्हता। हा राजकीय फूट आणि मत विभागाची परिणाम होता। शिवसेनेमध्ये सर्वात मोठी फूट झाली। सर्वात मोठं कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट वेगळे झाले। यामुळे शिवसेनेची पारंपरिक मतं दोन विभागात विभागली गेली। एकमेकांविरुद्ध शिवसैनिक उभे राहिले। नेमकं भाजपला फायदा कसा झाला बघूया। एका वार्डात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तर एका वार्डात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उभे राहिले। त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी इतके उमेदवार असतील तर फायदा कोणाचा होतो? ज्याची एकजूट जास्त तो म्हणजे भाजप आहे। भाजपची स्ट्रॅटेजी नेमकं काय आहे? भाजपने बूथ लेवलवर प्लॅनिंग केली, जोरदार प्रचार केला। केंद्र राज्य सत्ता, केंद्रामध्ये पण त्यांची सत्ता, राज्यामध्ये पण त्यांची सत्ता असल्यामुळे त्यांना सर्वात जास्त त्याचा परिणाम झाला। आर्थिक ताकद म्हणजे हे सगळं वापरून निवडणूक लढवली गेली। त्यामुळे भाजपला सर्वात जास्त दोन गटामुळे फायदा झाला। स्थानिक नाराजी म्हणजे मुंबईत लोक म्हणत होते रस्ते खराब आहे, पाणी प्रश्न, ड्रेनेज लाईनचे प्रश्न, पुनर्विकास रखडलेला। ही नाराजी मतदारात उतरली। खरी शिवसेना नेमकं कोणाची? हा गोंधळ सामान्य मुंबईकर गोंधळात पडला। बाळासाहेबांची शिवसेना नेमकी कोणाची? हा संभ्रम ठाकरे गटासाठी मोठा तोटा ठरला। त्यामुळे मित्रांनो, ठाकरे गटासोबत घात झाला असं आपण म्हणणं योग्य नाही। मुंबईने ठाकरे विचारांशी नातं तोडलं नाही, पण राजकारणात भावना नाही, गणित चालतं। आपण याला घात म्हणणं योग्य नाही। यामध्ये सर्वात जास्त फूट, मत विभागणी, रणनीतीचा परिणाम झाला आहे। त्यामुळे ठाकरेंचा महापौर त्या ठिकाणी बसू शकला नाही। त्यामुळे यावर तुमचं नेमकं वक्तव्य काय आहे मला नक्की कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर जी काही महत्त्वाची माहिती असते ती आपल्या चॅनलवर येत असते। त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका।